आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे ज्या बातमीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं। राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जातोय। मात्र मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांचं नाव हे जवळपास निश्चित झालंय। खातेवाटपाचा फॉर्म्युला सुद्धा ठरलाय। विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिली आहे। राज्याच्या मुख्यमंत्री जवळपास देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालं आहे। सोबतच खातेवाटपासंदर्भात सुद्धा फॉर्म्युला ठरला आहे अशी सूत्रांनी जय महाराष्ट्राला माहिती दिली आहे। महायुतीच्या खातेवाटपाचा फॉर्म्युला कसा असणार त्यावर एक नजर टाकूयात। एकूण 42 मंत्र्यांचा समावेश असणारे भाजपाकडे 22 ते 24 खाती असण्याची शक्यता आहे। शिवसेनेकडे 10 ते 12 खाती, राष्ट्रवादीकडे 8 ते 10 खाती असण्याची शक्यता आहे। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। अधिक माहिती घेऊया। आपल्या सहकारी नयन कारेकर आपल्या सोबत जोडल्यात। नयन, फॉर्म्युला ठरलेला आहे खातेवाटपाचा, सोबतच देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। अधिकचा तपशील या संदर्भात आपण बघू शकतो की आज सकाळपासूनच सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट घेण्यासाठी बरेचसे नेते येत आहेत। त्याच्यामध्ये आज शिवसेनेच्या सुद्धा नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतलेली आहे। त्याचबरोबर आपण बघितलं की आझाद मैदानवर पण जो शपथविधी होणार आहे त्या तिकडे सुद्धा शिवसेनेचे काही नेते जाऊन त्यांनी तयारीचा आढावा घेतलेला आहे। आणि एकूणच जर का आपण चित्र बघितलं त्या पार्श्वभूमीवरती फडणवीसांचं नाव जे आहे ते जवळपास निश्चित झालेलं समजतंय। उद्या भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक आहे। भाजपचे सगळे जे आमदार आहेत जिंकलेले त्यांच्या सोबत जे भाजपचे निरीक्षक म्हणून नेमणूक झालेले आहेत निर्मला सीतारामन त्यांच्यासोबत बैठक होणार आहे। आणि याच्यामध्ये गटनेता जो आहे तो ठरवला जाणार आहे आणि गटनेता फडणवीसच असतील असं भाजपच्या सगळ्याच नेत्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे फडणवीसांचं जे नाव आहे निश्चित मानलं जात आहे। बरेच दिवसापासून त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब असल्याचं कळतंय। त्याचबरोबर फॉर्म्युला जो आहे तोही समोर आलेला आहे। एकूण 42 नव्या खातेवाटपाचा फॉर्म्युला सुद्धा समोर आलेला आहे। धन्यवाद नयन दिलेल्या माहितीबद्दल।